नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण, हो की नाही? नागपंचमीचा सण म्हटलं की आम्हाला तर आनंद होतोच होतो, परंतु विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींना तर खूप आनंद होतो. कारण त्यांना भाऊ किंवा वडील न्यायला येतील, माहेरी जायचं, हातावर मेहंदी काढायची, उंच उंच झोके घ्यायचे, आई गोडधोड खायला करेल, किती मजा असते नाही? त्या झोके घेताना म्हटलेल्या वेगवेगळे ओव्या, वेगवेगळी गाणी, खूप मजा. पूर्वीसुद्धा ह्या गोष्टींचा अनुभव किंवा ही मजा मी खूप लुटलेली आहे. या दिवशी आपण नागोबाची पूजा करतो, हो की नाही? त्यामुळे नागोबाला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. आता प्रत्येक ठिकाणी नागोबाला दाखवायचा नैवेद्यसुद्धा थोडासा वेगळा बरं का. खानदेशात दाखवतात तो खीर कानवले, सोलापूरला म्हणजे माझ्या सासरी दाखवतात ते पुरणाचे दिंड, आणि कोकणात दाखवतात ते हळदीच्या पानातले कानवले. असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नागोबाला नैवेद्य दाखवले जातात. नागपंचमीच्या दिवशी शेतकरी लोक नांगरत नाहीत, खणत नाहीत, तसंच आपण सुद्धा घरामध्ये तवा ठेवत नाही, चिरत नाहीत, अशा अनेक गोष्टी किंवा असे अनेक नियम पाळले जातात. आणि त्याकरता उकडून जे जे गोष्टी करता येतील त्या आपण केल्या जातो. आणि म्हणूनच त्या दिवशी पुरणाचे दिंड किंवा खीर कानवल्या किंवा हळदीच्या पानातले कानवले असे अनेक प्रकार केले जातात. तर ते कसे करायचे ते आपण बघूयात. आता नागपंचमीला ना गव्हाची खीर करतात, शेवयाची खीर करतात, कोणाकडे तांदूळाची खीर करतात, कोणाकडे रव्याची सुद्धा खीर केली जाते. आज आपण करणार आहोत ती गव्हाची खीर करणार आहोत. आता त्याच्याकरता आपल्याला गव्हाची खीर म्हणजे गहू लागणार, हो की नाही? त्याच्याकरता हे दोन प्रकारचे गहू आहेत. हा जो आहे हा सिंहोर गहू आहे, आणि हा जो आहे की नाही याला म्हणतात खपली गहू. हा थोडासा तांबूस रंगाचा असतो आणि अतिशय पौष्टिक असा हा खपली गहू आहे. माझ्या एका मैत्रिणीच्या शेतातला आहे. हा जो गहू असतो हा सडतात म्हणजे त्याला पाण्याचा हात लावून ठेवतात, मग थोडंसं बांधून ठेवतात, आणि मग नंतर तो कुटून त्याचा कोंडा असतो तो पाखडतात, आणि तो जो रवा निघतो त्याला गव्हाचा रवा म्हणतात. तर तो हा आपला गव्हाचा रवा, हा पण आपण घरीच केलेला आहे. हेच गहू जे आपण आता बघितले ते चांगले असे जाड रवाळ असे दळतात, आणि आपल्या चाळणीने चाळून घ्यायचं. जे पीठ असेल ते खाली पडतं आणि वरती राहतो तो रवा. हा रवा आपण 1 वाटी घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 मूठभर तांदूळ घालणार आहोत, आणि एका वाटीत जवळजवळ 2-2.25 वाट्या पाणी घालून कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन आपण चक्क शिजवून घेणार आहोत. हे शिजवल्यानंतर हे असं दिसतं. बाजारामध्ये सुद्धा गव्हाचा दलिया मिळतो, तो ह्याच्यापेक्षा थोडासा जाडसर असतो. तोही याच्यामध्ये निम्मा दलिया आणि निम्मा रवा घातला तरीसुद्धा चालतं. आज मी तसंच केलं आहे, माझ्याकडे थोडासा शिल्लक होता म्हणून तो थोडा आणि रवा असं आणि थोडेसे तांदूळ असं एकत्र करून हे मी शिजवून घेतले. आता आपण खीर कशी करायची ते बघूयात. आता आपण गहू तर शिजवून घेतले. आता आणखीन त्याच्याकरता काय काय लागणार आहे तर आपल्याला गूळ लागणार आहे. साधारण 1 वाटी जर आपलं गहू असेल म्हणजे गव्हाचा रवा असेल तर अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला गूळ लागतो. आपल्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त केला तरी चालू शकतो. नंतर ही वेलदोड्याची पूड आहे आणि जायफळ आहे. जायफळ आपण किसून घालणार आहोत. खसखस आणि खोबरं आहे, दोन्ही आपण खसखसही भाजून घेतली आहे, खोबरं पण भाजून घेतलं आहे, आणि त्याची ही अशी आपण पूड करून घेतली. आणि अगदी वेळेवर घालायला आपल्याला दूध आणि केशर लागणार आहे, आणि शिवाय सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे आपण घालायचा आहे. चला आता बघूयात आपण कशी करायची ते. आता आपण खीर करायला सुरुवात करू. त्याच्याकरता 2 चमचे तुपामध्ये पहिल्यांदा रवा भाजून मग तो शिजायला टाकला तरीसुद्धा चालतो, पण आपण तुपाचा वापर त्या मानाने कमी करणार आहोत, म्हणून मग मी आता 1 चमचाभर तूप ह्याच्यात घातलं आहे. तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये नेहमीची आपली जेवणाची वाटी असते की नाही तशा 2 वाट्या पाणी आपण ह्याच्यात घातलं आहे. आता ह्याच्यात आपण गूळ घालून घेऊयात बरं का, म्हणजे आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे. गूळ आपल्या आवडीप्रमाणे आहे, पण तरी मी 1 वाटी ह्याच्यामध्ये गूळ घेणार आहेत, कारण आमच्याकडे जरा गोडसर असं आवडतं. आता ह्याच्यात आपण गूळ विरघळून घेऊयात. या खिरीला की नाही गुळाचा जर चव असेल किंवा स्वाद असेल तर छान लागते, पण आपल्याला जर आवडत नसेल तर अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तरी चालतं. सेंद्रिय आपण गूळ वापरला, त्याची पावडर वापरली तरीसुद्धा चालतं. गूळ आता आपला विरघळत आलेला आहे. ह्याच्यात आपल्याला एकतरी पाक वगैरे काही करायचं नाही बघा, फक्त आपल्याला हा जो गूळ आहे तो विरघळून घ्यायचा. आपला गूळ विरघळला आहे. त्याच्यात आता आपण गॅस लहान करू, आणि त्याच्यामध्ये ही जी खसखस आणि खोबऱ्याची जी आपण पूड केली होती की नाही ती आपण 2 चमचे त्याच्यामध्ये घालूयात. त्याच्यामुळे खिरीला छान स्वाद येतो. थोडंसं भाजलेलं खोबरंसुद्धा घालूयात बरं का, ते असं दाताखाली आलं ना की इतकं छान लागतं. छान बदाम पिस्त्याची कापलेले आहेत तेही आपण ह्याच्यामध्ये घालूयात. पाव चमचा वेलदोड्याची पूड, थोडंसं ह्याच्यात आपण जायफळ घालूयात. जायफळ, गूळ, खोबरं
आणि खसखस हे सगळं एकत्र केल्यामुळे त्या गोड पदार्थाला जो एक स्वाद येतो की नाही तो अतिशय छान येतो. आपण याच्यामध्ये अंदाजे पाव चमचा जायफळ घातलेला आहे. आपल्या आवडीप्रमाणे, नाही घातलं तरी चालतं, नुसत्या वेलदोड्याची केली तरी चालेल किंवा नुसतं जायफळ घालून केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपला सगळा मसाला आपण याच्यात घालून झाला आहे. तर ह्याच्यात आपण आपला जो शिजवलेला दलिया आहे किंवा शिजवलेला गव्हाचा रवा आहे तो घालूयात. तांदूळ घातल्यामुळे काय होतं की ह्याला छान एक चव येते आणि आपली जी खीर असते ती चांगली मिळून येते. तांदूळाच्या ऐवजी मुगाची डाळ घातली थोडीशी तरीसुद्धा चालू शकते. आपण सगळं हे घालून घेतलं आहे. आता हे छान आपण हलवून घेऊयात. गॅस आता मी मोठा करते. एक छान चटका आपण आपल्या खिरीला देणार आहोत. हे ज्या गुठळ्या होत्या आहेत की नाही त्या सगळ्या आपण मोडून घेऊयात बरं का. आपल्या खिरीला खमंगपणा येण्याकरता आपण आपला जो काळा गूळ होता ना तो घातला, कारण मघाचा गूळ जरा पांढरा स्वच्छ होता नाही का, त्यामुळे आपल्या खिरीला रंगच येत नव्हता, म्हणून मग मी तो थोडासा एक 3-4 चमचे तो गूळ पण घातलेला आहे. त्यामुळे आता बघा बरं खिरीला कसा छान रंग आला आहे तो. आता हे छान आपलं चटका आपल्या खिरीला आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून बाजूला ठेवूयात आणि अगदी वेळेवर खीर थोडीशी गार झाल्यानंतर आवश्यक असेल तर ह्याच्यामध्ये आपण दूध घालायचं, नाही तर अशीसुद्धा खीर खाल्ली तरीसुद्धा छान लागते. आता आपण कानोले करणार आहोत बरं का. कानोल्याकरता आपण याच्यामध्ये 2 वाट्या कणिक घेतली. 2 वाट्या कणकेमध्ये आपण 2 टेबलस्पून रवा घालणार आहोत, म्हणजे 4 टीस्पून आपण रवा घातला. चवीपुरतं मीठ, अगदी 2 चिमूट मीठ बरं का. 2 चमचे आपण याच्यात तेल घालूयात. तेल आपण कच्चंच घेतलं बरं का, ते तापवून वगैरे काही आपण घेतलं नाही. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. कानोले हा जो प्रकार आहे ना हा खानदेशचा आहे बरं का. नागपंचमीला आवर्जून कानोले केले जातात, खीर आणि कानोला. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, प्रत्येक सणावाराला वेगवेगळे पदार्थ केले जातात. म्हणूनच आपला भारत देश पदार्थांच्या बाबतीत अगदी समृद्ध आहे नाही का. आता हे आपण छान एकत्र करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालत साधारण 2 वाट्या जर आपलं पीठ असेल तर त्याच्यात निम्मं आपल्याला पाणी लागतं. अगदी थोडं पाणी घालत आपण हे भिजवायचं, कारण आपल्याला घट्ट पाहिजे बरं का. अगदी पोळीसारखं सैल करून काही उपयोग नाही. ह्याच्यात रवा घातल्यामुळे हे आपलं छान खुटखुटीत होणार आहे. आता हे आपण भिजवून घेऊयात. नागपंचमी म्हटली की माहेरची आठवण आली आणि ओव्या आल्या. आता हे कणिक मळता मला एखाद दुसरी ओवी सुचती आहे, ती मी म्हणू का? चला म्हणतेच. नागपंचमी ग आली बाई उद्यावर, भाऊ का ग नाही आला, बाई भाऊ का ग नाही आला, वाट बघते रे भाऊराया, येन मला रे न्यायाला, मायेची सय येते, बघ डोळ्या पूर आला, वाट पाहते मी बाई, उभी राहते ग दारी, ताई म्हणून रे सांगा, साध कोणाची ग आली, आला बाई माझा, भाऊराया घेण्याला, आला बाई माझा, भाऊराया नेण्याला, कधी भेटीन रे मी, सांग माझ्या ग मायेला, कधी भेटीन ग मी, सांग माझ्या ग मायेला. पाहिलं, ओव्या म्हणता माझा हातसुद्धा अगदी हळू झाला, कारण प्रत्येकाला माहेरची सय आली म्हणजे माहेरची आठवण आली की खरंच त्या आठवणीमध्ये आपण इतके डुंबून जातो किंवा ती आठवण आपल्याला इतकी येते की पुढचं कामसुद्धा आपल्याला सुचत नाही. तसंच काहीसं माझं झालं, पण हरकत नाही. आता पटापट आपण खीर कानोले करायला घेऊयात. ही आपली छान घट्ट कणिक भिजवून झाली, याचे आपण कानोले करूयात बरं का. आहे की नाही, मस्त कणिक घट्ट भिजली की नाही. याचे आता आपण 4-5 गोळे करून घेऊया.
तर आपण ही छान पोळी लाटून घेऊयात बरं का. मी आता लहान लहानच केल्यात, पण मोठ्या केल्या तरीसुद्धा चालू शकतात. आपण आत्ता करतोय ना ते खानदेशमध्ये केलं जातं बरं का. मी खानदेशची म्हणजे धुळ्याची की नाही, तर आमच्याकडे आवर्जून हे कानोले आणि गव्हाची खीर ही केली जाते. आज आपण खानदेशचा नैवेद्य म्हणजे खीर कानोले बघणार आहोत आणि सासरी माझ्या पुरणाचे दिंड करतात ते पण आपण बघणार आहोत. आता ही अशी पोळी करून घ्यायची, फार दाबायची नाही. हे असं करून घ्यायचं, ह्याला म्हणतात कानोले बरं का. अशा तऱ्हेने आपण एक 5-7 कानोले करून घेऊयात. हे पाहे आता आपण 5 कानोले तयार करून घेतले. आता आपण आणखीन एक प्रकार जो खानदेशात या दिवशी केला जातो तो म्हणजे बट्ट्या केल्या जातात उकडून. आता ह्या 5ची जे आपण कानोले केलेत हे आपण छानपैकी वाफवून घेऊयात. त्याच्या आधी आपण बट्टी कशी करायची ती बघूयात बरं का. आपण एक मोठी पोळी करून घेऊयात, कारण सगळ्यांनाच गोड आवडेल असं नाही, नाही का. त्याच्याकरता काहीतरी वेगळं पाहिजेच. म्हणून ही अशी मोठी पोळी लाटली, त्याला तेल लावलं, त्याच्यावर हा थोडासा ओवा पसरला बरं का. कणकेमध्ये ओवा घालून केलं तरीसुद्धा चालतं, पण आपण कणिक आधीच भिजवली होती हो की नाही, म्हणून मग आपण असं केलं. आता याची आपण एक गुंडाळी करूयात. आपण ह्या ज्या बट्ट्या करणार आहोत ह्या अगदी छोट्या छोट्या करणार आहोत. हातानेच या अशा आपण बट्ट्या थोड्याशा दाबून घेणार आहोत. लाटल्या तरी चालतात, पण आपण अगदी छोट्याच करतोय त्यामुळे आपण हाताने दाबून घेऊयात. आहे की नाही सोपा पदार्थ. खरं म्हणजे ह्याच्याबरोबर छानपैकी वरण केलं, साधं वरण म्हणा, किंवा आपण दाल फ्राय करतो की नाही तसं वरण केलं की त्याच्याबरोबर ह्या बट्ट्या खूप छान जातात. किंवा नुसत्या तुपाबरोबर पिठी साखरेबरोबर खाल्ल्या तरीसुद्धा छानच लागतात. आता हे सगळं आपण स्टीमरमध्ये वाफवून घेऊयात. त्याच्या आधी आपण पुरणाचे दिंड कशी करतात तेही बघून घेऊयात. आता पुरणाची दिंड करायला आपल्याला पुरण शिजवून घ्यायला पाहिजे हो की नाही. म्हणजेच काय की आपण ही 1 वाटी हरभऱ्याची डाळ, त्याच्यामध्ये 2-2.25 वाट्या पाणी घालून त्याला शिट्ट्या दिलेल्या आहेत. हळद वगैरे काही मी त्याच्यात घातली नाही आहे. शिजल्यानंतर ही अशी बोटचेपी झाली म्हणजे अशी दाबल्यानंतर अशी छान बारीक झाली म्हणजे ही चांगली शिजली गेली हो की नाही. आता ही आपण चाळणीमध्ये घातली, त्यामुळे त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं निथळून गेलं. याला कट म्हणतात बरं का. आता 1 वाटी हरभऱ्याची डाळ शिजून ही एवढी झाली, त्याच्यामध्ये आपण 1 वाटीच हा गूळ घालणार आहोत. हा आपण सेंद्रिय गूळ घेतला आहे, हा त्याच्यामध्ये आपण घालणार आणि छान पुरण शिजवून घेणार. पुरण शिजत आलं की त्याच्यात चवीपुरतं वेलदोडा, थोडीशी जायफळ पूड, नंतर आपण मग भाजलेल्या खोबरं आणि खसखशीची पूड केली होती की नाही ती थोडीशी, आणि सुकामेवा असं सगळं घालून आपण पुरण शिजवून घेणार आहोत. मुख्य म्हणजे हे पुरण ज्या वेळेला आपण दिंड करतो त्यावेळेला ते वाटायचं नाही बरं का. शिजताना जेवढं ते बारीक होईल तेवढंच आपल्याला करायचं आहे. आता आपण दिंड करून घेऊयात. ती मघाची कानोल्यांना जी कणिक केली होती तशीच कणिक भिजवली आहे आणि त्याचे आपण अशा छोट्या छोट्या पोळ्या करून घेतल्या. त्याच्यात आपण पुरण घातलं आहे, त्याच्यावर आता आपण हे असं छान दिंड करून घेऊयात. पुरण किती भरायचं, कमी का जास्त, हे आपल्यावर अवलंबून असतं. पण छान मस्त भरलेलं पुरणाची दिंड असतील की अशी गरम गरम दिंड आणि त्याच्यावर छान साजूक तुपाची धार सोडली की मस्त लागतात. तर असे आपण सगळी दिंड करून घेऊयात आणि आपल्या भांड्यामध्ये ती वाफवून घेऊयात. हे कानवले आणि ह्या जो बट्ट्यांचा प्रकार केलेला आहे तो आपण आता उकडायला ठेवूयात. त्याच्याकरता आधी पहिल्यांदा या ताटलीला आपण तेलाचा हात लावला आहे बरं का. आता ही आपण ताटली आहे ही वाफवण्याकरता आपल्या या भांड्यात ठेवून देऊयात. आणि हे पुरणाची दिंड आपण ही आता वाफवून घेऊयात. मस्तपैकी एक 10-12 मिनटं लागतील. आपले दिंड पण छान उकडून झाली आहेत. आपण केलेल्या छोट्या वाफवलेल्या बट्ट्या आणि आपले कानोलेसुद्धा छान वाफवले गेलेत. आता त्याची थोडीशी वाफ गेली की ते खुटखुटीत होतील बरं का, किंवा आपण काढून त्याचं नैवेद्य दाखवूयात. असा हा सगळा नागपंचमीचा मेनू तयार झाला. छान खीर, कानवले, नंतर हे पुरणाची दिंड आणि ह्या उकडलेल्या बट्ट्या ह्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. आपण देवाला नैवेद्य दाखवलेला आहे, फक्त आता मंडळींना वाढायचं राहिलं आहे. हे छान गरम गरम दिलं की सगळेजण याचा मस्तपैकी आस्वाद घेणार आहेत. असा मेनू तुम्ही नक्की नागपंचमीला करून बघा आणि मला कळवा बरं का. अनुराधा चॅनलचे सगळे व्हिडिओज नक्की बघत राहा आणि त्यासाठी अनुराधा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.